मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपल्या महाविद्यालयात SY-BSc हा जो वर्ग आहे त्या वर्गातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपले महाविद्यालयातील नूतन प्राचार्य डॉक्टर KG कानडे सर आज आपल्या बरोबर जॉईन होत आहेत. मला सांगायला विशेष आनंद होईल की KG कानडे सर हे रसायनशास्त्र विषयाचे असून आपल्या परिसरातील आहेत. मंचर आंबेगाव तालुक्यातील परिसरातीलच आहेत. त्यांनी त्यांचं MSc चं शिक्षण पूर्ण करून PhD हे पुण्यातली सिमेट इन्स्टिट्यूशन आहे 2007 साली पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी प्राचार्य पदाची रयत शिक्षण संस्थेत या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरुवातीला आपल्याकडे ते जॉईन झालेले प्राचार्य म्हणून आणि यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा येथील 5 वर्षाचा दीर्घ अनुभव प्राचार्य म्हणून त्यांनी कामकाज तिथे सांभाळलेला आहे. त्या महाविद्यालयाचा नावलौकिक त्यांनी वाढवलेला आहे आणि त्याचबरोबर संस्थेचा सुद्धा नावलौकिक वाढलेला आहे. असे आपले हे जे प्राचार्य आहेत ते आपल्याशी त्यांच्या असलेल्या महाविद्यालय आपल्याला कोणत्या दिशेने न्यायचं आहे या संदर्भात आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या काय अडीअडचणी आहेत या परिसरातील ह्या ते जाणून घेणार आहेत. दूरस्थ माध्यमातून एकमेकाच्या संबंधात आहोत, परंतु ज्या वेळेला आपण फेस टू फेस बोलणार आहोत त्यावेळेला या सगळ्या गोष्टी आपण परत एकमेकाशी चर्चा करूच. तथापि आता आपण दूरस्थ माध्यमातून या सगळ्या गोष्टी एकमेकांच्या अडीअडचणी जाणून घेणार आहोत. FY-BSc या वर्गात तुम्ही असताना तुम्हाला 4 विषय होते. त्यापैकी आता एक विषय तुम्हाला सोडायचा आहे आणि आता तुम्ही SY-BSc या वर्गात प्रवेशित व्हायचं आहे. तसे ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रवेश हे सुरू झालेले आहेत. ज्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यात किंवा पैसे भरण्यात अडचणी येत असतील त्यांनी महाविद्यालयात उपस्थित राहून आपले प्रवेश निश्चित करायचा आहे. तर त्या FYच्या 4 विषयापैकी तुम्हाला 3 विषय आता SY-BSc या वर्गासाठी घ्यायचे आहेत आणि ह्या 3 विषयामध्ये 3 ग्रुप आपल्या महाविद्यालयात सुरू आहेत. एक म्हणजे CBZ, दुसरा म्हणजे PCM आणि तिसरा म्हणजे PME. ह्या 3 ग्रुपमध्ये 2 ग्रुपमध्ये फिजिक्स आहे, 2 ग्रुपमध्ये मॅथमॅटिक्स आहे, 2 ग्रुपमध्ये केमिस्ट्री आहे, एका ग्रुपमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आहे आणि एका ग्रुपमध्ये बॉटनी आणि झुलॉजी हे विषय आहेत. तर आपण आपल्या सोयीने आपल्याला जे विषय आवडीचे वाटतात की ज्यांचा अभ्यास करायला आपल्याला आनंद होतो असे 3 विषय आणि या व्यतिरिक्त तुम्हाला एक लँग्वेज मराठी किंवा इंग्लिश हे सिलेक्ट करून आपला प्रवेश निश्चित करायचा आहे आणि तो आपण लवकरात लवकर कराल अशी माझी खात्री आहे. आणि यानंतर पुढील महिन्यात सप्टेंबरमध्ये ज्या वेळेला आपण फेस टू फेस शासकीय आदेशानुसार समोर आपण व्याख्यान घेणार आहोत त्यावेळेला आपण परत ह्या गोष्टी रिपीट करणार आहोत. प्राचार्य साहेब परत आपल्याशी बोलतील. दुसरी गोष्ट अशी की महाविद्यालयाची जी वाटचाल आहे ती आधीच्या प्राचार्यांनी जी घालून दिलेली आहे ती आपण चालू ठेवणारच आहोत. ती विद्यार्थी हितास्तव होतीच, परंतु आता नवीन प्राचार्यांचा परत नवीन दृष्टिकोन जो आहे तो दृष्टिकोन आपण जाणून घेऊया. प्राचार्यांना पण आपल्याशी बोलायला आनंद होईल. निश्चित त्यांनी आता मागच्या 4 दिवसापूर्वी SY-BA या वर्गाशी संवाद साधला आणि आता ते आपल्याला SY-BSc मग ते A ग्रुपचे विद्यार्थी असतील, B ग्रुपचे विद्यार्थी असतील, SY-B होप मधले विद्यार्थी असतील, SY-बायोटेक मधले विद्यार्थी असतील, तर सगळ्यांशी आता ते संवाद साधणार आहेत. आणि मी आता प्राचार्य साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या SY-BSc
शासन शाखेची जी द्वितीय वर्षाची शाखा आहे त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधावा अशी मी त्यांना विनंती करतो. पुनश्च मी सगळ्यांना धन्यवाद देतो की सगळे जास्तीत जास्त विद्यार्थी संख्येने आता या कॉन्फरन्स मीटिंगला जॉईन झालेले आहेत. आणि मी सगळ्यांच्या वतीने रसायनशास्त्र विभागाच्या वतीने आणि महाविद्यालयाच्या वतीने माननीय प्राचार्य डॉक्टर के.जी. कानडे साहेब यांचे स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांची हितगुज साधावा. धन्यवाद. नमस्कार. सर्व SY-BSc मधील सर्व विद्यार्थ्यांचं विशेषतः अभिनंदन करतो की आपण या व्हर्च्युअल मीटिंग मध्ये सर्वजण जॉईन झाला. त्याबद्दल आपणा सर्वांचं आपल्या विशेषतः अण्णासाहेब आवटे कॉलेजतर्फे सगळ्यांचं अभिनंदन करतो. आताच उपप्राचार्य निकुम सरांनी सांगितलंय की आपल्याला मला तुमच्याशी का बोलायचं. खर तर सगळ्या विद्यार्थ्यांशी मी या पद्धतीने बोलणार आहे. विशेषतः काल मी आर्ट्स विभागातील विद्यार्थ्यांशी बोललो आणि त्या संदर्भातले काही निवेदन किंवा त्यांच्याकडनं काही अपेक्षा आणि महाविद्यालयांकडनं त्यांच्यासाठी काय करता येईल या संदर्भातले आम्ही साधक बाधक चर्चा केलेली आहे. आता खरं तर तुम्ही तर विज्ञानाचे विद्यार्थी आहात. मी विज्ञानाचा प्राध्यापक आहेत. मगाशी निकुम सरने ओळख करून दिलेला आहे. विज्ञानामध्ये आम्ही शिक्षण घेत असताना त्यावेळीची परिस्थिती आत्ताची परिस्थिती मध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. मग आम्ही MSc केले असेल, PhD केले असेल, परदेशामध्ये पोस्टडॉक फेलो म्हणून काम केलं असेल, एखाद्या महाविद्यालयाचं प्राचार्य म्हणून प्राध्यापक म्हणून जे आम्ही काम करत होतो. आणि आपल्यालाही माहिती आहे की आपणापैकी किती जी लोक आहेत, ती संपूर्ण जी लोक आहेत, तर आपल्याला असं सगळं आपण एवढ्या एका भ्रमात आहोत आणि आहे म्हणजे होतो पण की आपल्या आदिमानवापासून आजचा जो प्रगत मानव, त्यासाठी पूर्वी एक टीव्हीला जाहिरात यायची. एक आदिमानव असायचा आणि मग त्या आदिमानवाला चक्राचा शोध लागला आणि मग त्याने ते चाक फिरवलं, त्याच्यावर पुढे त्याला एक छोटस प्राणी गाडा ओढताना दाखवला. आणि ह्या आदिमानवानी एवढी प्रगती केली की आजच्या म्हणजे जागतिक लेवलचं जो आता आपण जो पाहतो कोलोनायझेशन, त्याला आपण म्हणतो की मानवाने इतक्या चांगल्या पद्धतीची डेव्हलपमेंट केली आणि की जो निसर्ग आहे, नेचर आहे, त्या नेचर मधल्या बऱ्याचशा गोष्टीवर विजय मिळवला आणि सायंटिफिक ऍटिट्यूडनी, वैज्ञानिक दृष्टिकोनातून म्हणजे मानवाने इतकी प्रगती साधली की आतापर्यंत तुम्ही आणि आम्ही सुद्धा प्राध्यापक असेल आणि तुम्ही विद्यार्थी सुद्धा काय म्हणत होते की आता करायसारखं काहीच राहिलं नाही सर. इतका प्रगत झालेला आहे म्हणजे मानव आता चंद्रावर जाऊन आला, मानव आता मंगळावर जाऊन आला, मानव वरती स्पेस पेटल मध्ये राहतो, मानव पृथ्वीवरच्या सगळ्या ठिकाणी जाऊ शकतो. इतके मानवाने शोध लावलेत आणि आता शोध लावण्यासारखं काहीच राहिलेलं नाही आणि इतकं प्रगत मानव झालाय. पण मागच्या 5 महिन्यापासून आपल्याला म्हणजे सगळ्यांना आम्हाला एक चॅलेंजेबल टास्क जे या सगळ्या प्रगत मानव जातीला जे दिलं ते कोविड-19 व्हायरस. या कोविड-19 व्हायरसने 200 नॅनोमीटर साईजचा हा व्हायरस आहे. म्हणजे आपल्या नेकेड आईजने सुद्धा आपण पाहू शकत नाही, उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. अशा एका व्हायरसने आपल्या सारख्या सगळ्या प्रगत मानवाला की जो मंगळावर जाऊन आला, जो चंद्रावर जाऊन आलाय, मोठी मोठी स्वप्न पाहून घेतलेल्या सगळ्या मानव जातीला एका छोट्याशा मोलेक्युलनी, छोट्याशा व्हायरसनी सगळ्यांना खरं तर एका घरामध्ये किंवा एका छोट्याशा जागेमध्ये बंदिस्त करून ठेवलं. कारण जगभरामध्ये आपण पाहिलं की ह्या व्हायरसची जी इफेक्ट काय आहे आणि या व्हायरसमुळे आपण पाहतो की आता तरी सध्या कुणालाही त्याच्यावर उपाय साधलेला नाही किंवा आपण काढू शकलो नाहीये. कुठल्या प्रकारचे वॅक्सिन तयार झालेलं नाही. नजीकच्या काळात येईल असं सगळेजण म्हणतायत, सगळेजण प्रयत्न करतायत.
पण मला तर असं वाटतं की अजूनही आपलं चॅलेंज ठरलेलं नाही. आणि मग अजून आपण काय बचाव करतोय की गर्दीत जायचं नाही, तोंडावर मास्क लावायचंय, सॅनिटायझर्सने आपले चांगले हात स्वच्छ करायचे, सगळ्या प्रकारची काळजी घ्यायची, जे आपल्याला राज्य शासन, केंद्र शासन किंवा आम्ही आमच्या लेवलवर जे काही तुम्हाला सांगतो, या सगळ्या प्रकारची काळजी घेऊन आज त्याच्यापासून संरक्षण करणं हा एकमेव उपाय आता आपण फक्त लोकांना सांगतो. परंतु अजून त्याच्यावर आपण विजय मिळवलेला नाही. म्हणजे मी सुरुवातीला जे काय म्हणत होते की विज्ञान शाखातले आपण विद्यार्थी आहोत आणि मग आपल्यासारख्या विद्यार्थ्याला हे खरं तर त्यांनी चॅलेंज दिलेलं आहे. हे कोविड-19चं आहे नव्हे, अनेक अशी संशोधनातल्या गोष्टी आहेत की ज्या ठिकाणी संशोधनाचं अजूनही आपल्याला बरंचसं म्हणजे काम करायचंय. एक विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून याच्यामध्ये फार पुढे जायचंय. मग त्यातलं आजचं जे पाहतो आपण प्रगत मानव, आपण जे आजचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आहे आणि तुमच्याद्वारे मी बोलतो, ही प्रगती नाही असं मला म्हणायचं नाही. निश्चितच आपण एक चांगली प्रगती केलेली आहे. आता फक्त तुमच्यापैकी काही लोकांनी तुमचा व्हिडिओ स्टॉप केलेला आहे. खरं तर मी असं मताचं आहे की मीटिंग मध्ये असताना व्हिडिओ दिसला पाहिजे एकमेकाला, पण काही लोक आपले व्हिडिओ स्टॉप केलेले आहे, मी दिसू नये किंवा काय. खरं तर हे दिसण्यासाठी आहे. काहींकडे जर बँडविड्थ कमी असेल तर व्हिडिओ तुमचा थोडस बंद असल्याच चालेल, परंतु इतक्या सारख्या व्हर्च्युअल गोष्टीपर्यंत आपण आलेलो आहोत. आणि मग या गोष्टीचा फायदा घेऊन आपल्याला खरं तर शैक्षणिक क्षेत्रात चॅलेंज जे आहेत त्या संदर्भातला आपल्याला पॉझिटिव्ह अप्रोचनी काय उपयोग करता येईल या संदर्भातल्या बऱ्याचशा बाबी मी तुम्हाला आज सांगणार आहे. तुम्हाला माहिती आहे की हे चॅलेंज समजा आज आलेले आहे, तुम्ही आम्हाला जवळपास 5 महिन्यापासून आपण भेटलेलो नाहीये. अशी स्थिती पूर्वी पण होती. रयत शिक्षण संस्थेची ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस एज्युकेशन फक्त हे शहरी भागापुरतं होतं, काही मर्यादित लोकांना पुरतं होतं आणि तुमच्या आमच्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यातल्या मजुरांच्या मुलांना शिक्षणाची सोय नव्हती. त्या काळामध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर अण्णांनी केली आणि मग कर्मवीर अण्णांनी त्या काळात शिक्षणाची सोय केली. काही ठिकाणी तर त्यांना शिक्षक मिळालेले नाही, स्वतः त्यांनी इतर लोकांकडे शिकले. त्याचा इतिहास जर तुम्ही पाहिला की अण्णा ज्या बोर्डिंग मध्ये मुलांचा अभ्यासक्रमासाठी त्यांनी सोय उपलब्ध करून दिली होती की ज्या ठिकाणी 18 पगड जातीची लोक एकत्र राहत होती आणि त्या ठिकाणी संस्कृत शिकवायला माणूस नव्हता, तर अण्णा दुसरीकडे एका संस्कृत शिकायला जायचे आणि तिथून शिकून यायचे, मुलांना शिकवायचे. आणि त्याच्यामध्ये आपण पाहतो की त्यामध्ये शिकवलेला एक मुलगा जो आहे गोलोक नावाचा विद्यार्थी, की तो त्या काळातल्या बोर्डामध्ये संस्कृतमध्ये पहिला आलेला आहे. म्हणजे हे चॅलेंजेबल टास्क होतं आणि हे रयत शिक्षण मुद्दा मुळातच आपण वसाने वारसा त्यांचा घेऊन चाललोय. आणि म्हणून सध्याचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील साहेब हे अण्णांचे नातू आहेत आणि त्यांनी सांगितलं की ह्या कोविड-19 मध्ये जरी समजा आपल्याला काही शैक्षणिक संस्था चालू करता नाही आल्या तरी शिक्षण चालू करायचंय या संदर्भात ते आग्रही होते. आणि म्हणून आम्ही ऑनलाईन शिक्षण सुविधा जी आहे, शिक्षण सुरू केलेलं आहे. महाविद्यालय बंद आहे, व्हर्च्युअल क्लासरूम बंद आहेत, म्हणजे व्हर्च्युअल आपले क्लास चालू आहेत आणि क्लासरूम टीचिंग बंद आहेत, परंतु आम्ही शिक्षणाची सोय उपलब्ध करून तुम्हाला दिलेली आहे. आणि यासाठी मला वाटते आपल्या याही महाविद्यालयामध्ये चांगला प्रयत्न झालेला आहे. आपण सगळेजण रोज सगळ्यांचे 2-2 लेक्चर्स होतात. निश्चितच आपण ज्यांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवलाय त्यांचं निश्चितच मी अभिनंदन करतो. देश आणि राज्य पातळीवर सुद्धा बरेचसे आपल्याला प्रॉब्लेम यायला लागलेले आहेत. ते असताना सुद्धा विद्यार्थ्यांच्यासाठी काहीतरी टास्क घेऊन आलेली ही आमची रयत शिक्षण संस्था आहे. आणि विशेषतः आपलं अण्णासाहेब आवटे कॉलेज सुद्धा प्रयत्न करते. यापुढे अधिक चांगल्या प्रकारे आपण प्रयत्न करणार आहोत. मग तुमच्यापैकी बरेच लोक म्हणणार की सर काय आमच्याकडे हे नाहीये, अँड्रॉइड नाहीये, आमच्याकडे स्मार्टफोन नाहीये, आमच्याकडे नेट नाहीये, आमच्याकडे कुठल्या
बाकीच्या कनेक्टिव्हिटी कमी आहे. तर माझं असं म्हणणं शिक्षणाच्या सुविधा ज्यावेळी ग्रामीण भागात आणल्या, आता सुद्धा आपली परिस्थिती अशी आहे की आपल्याला सुद्धा ती अडचण आहेच आहे. आपण काही त्याच्यातून सुटलेलो नाहीये. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण आपल्या लेवलवर त्या अडचणी सोडव. प्रीपेडचं घेतलं तर एक 3-4 महिन्यासाठी तुम्हाला चांगल्या प्रकारची बँडविड्थ त्याला मिळते. कुणाचंही घ्या, असं माझं काही म्हणणं नाही. ज्यांच्याकडे कॉम्प्युटर आहे घरामध्ये त्यांनी नीट कॉम्प्युटर कनेक्टेड घ्या. सर, आमच्या झांबुरीच्या मुलाला काय, आसानेच्या मुलाला काय, एखाद्या ग्रामीण भागातल्या मुलाला काय, तिथं कनेक्टिव्हिटी पोहोचत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. पण पोहोचत नसेल तर त्यांनी जवळच्या 2-3 किलोमीटर अंतरातील आपापल्या एखाद्या मित्राकडे जाऊन ह्या कनेक्टिव्हिटीचा लाभ घ्यायला काहीच हरकत नाही. शेवटी आपल्याला मार्ग काढावा लागेल, याच्यातून पुढे यावं लागेल. मी तुम्हाला सांगितलं की रयत शिक्षण संस्थेची उभारणीच मुळात अशा अडचणीतून झालेली आहे. आणि रयत शिक्षण संस्थेने दाखवून दिलेलं आहे, जगभरात दाखवून दिलेलं आहे की ही संस्था या परिस्थितीतून मार्ग काढत आज आपली संस्था जागतिक स्तरावर एक मोठ्या लेवलवर आपली उभी राहिलेली आहे. तुम्ही जर आज रयत शिक्षण संस्थेचा सिनेरिओ जर पाहिला तर सुरुवातीला एक 15 विद्यार्थी घेऊन ही रयत शिक्षण संस्थेची जी स्थापना झाली, आज 739 शाखा आहेत. त्यातले 43 विद्यालय आपल्या महाविद्यालयासारखे. त्यापैकी 39 महाविद्यालयाने 3rd सायकल मध्ये नॅकचं ऍक्रेडिशन करून घेतलंय. ही अभिमानास्पद बाब आहे. अजून कुठल्याही एवढ्या दुसऱ्या शैक्षणिक संस्थांनी अशा प्रकारचं ऍक्रेडिशन केलेलं नाहीये. आणि या 39 पैकी तुम्ही बघितलं तर 23 महाविद्यालयाला ए ग्रेड आहे, 7 महाविद्यालयाला A+ ग्रेड आहे. त्यातली 6 महाविद्यालय ऑटोनॉमस आहेत आणि आपल्याही महाविद्यालयाला ए ग्रेड आहे. म्हणजे आपण आपलं त्या क्षेत्रात नाव कमवलंय. आज इतरांच्या पुढे आपण गेलोय. जरी आपली प्रतिकूल परिस्थिती आहे, जरी तुमच्यासारखी आपली सगळी सुरुवातीची जी रयत शिक्षण संस्थेची स्थापना होती ती सर्वसामान्यांना शिक्षण देणं, डाऊन ट्रोडन पर्यंत पोहोचणं, आदिवासी लोकांना जास्तीत जास्त शिक्षणाची सोय देणं, हे सगळं काम आपण केलं. आणि आज आपण एक नावारूपास आलो आणि आज आपण एका क्वालिटीकडे गेलो. व्हर्टिकली सुद्धा आपण संस्थेची मोठी आपली कमान उभारली. तरी पण ह्या महामारीमध्ये परत एकदा सगळ्यांना परत आपली जी जागा आहे, सुरुवातीला मी तुम्हाला एक शब्द वापरला होता, आपली जागा परत त्यांनी आपल्याला दाखवून दिली. आणि मग हे जे चॅलेंजेबल टास्क आहे त्याच्यामध्ये फार निगेटिव्हली न घेता जर शैक्षणिक संस्थांनी जर हे पॉझिटिव्हली घेतलं तर याचा निश्चितच चांगला उपयोग करता येईल, या मताचे सध्याचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील साहेब आणि आमचे सर्व प्राचार्य जे आम्ही आहोत. आणि म्हणून रयत शिक्षण संस्थेतल्या सर्व महाविद्यालयामध्ये आम्ही ऑनलाईन टीचिंगची व्यवस्था सुरू केलेली आहे. आपल्याही महाविद्यालयामधले आपले प्राध्यापक टाइम टेबल प्रमाणे आपल्याशी बोलतायत. आता याच्यातूनही समजा काही विद्यार्थ्यांना नेट कनेक्टिव्हिटी मिळाली नाही तर महाविद्यालयाच्या वेबसाईटवर आम्ही त्या संबंधित प्राध्यापकांचं आणि संस्थेतील इतर महाविद्यालयांच्या प्राध्यापकांची त्या टॉपिकवरची युट्यूबची लेक्चर सुद्धा आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. निष्णात प्राध्यापक असतील, तो टॉपिक तुम्हाला समजलेला असेल, तर क्लिप असेल, त्या क्लिपा तुम्हाला आम्ही देणार आहोत. आणि त्या तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे किंवा तुमच्या नेट कनेक्टिव्हिटीद्वारे तुम्हाला कधीतरी समजा एखाद्याला कनेक्टिव्हिटी नाही मिळाली तर 1 दिवसांनी 2 दिवसांनी का होईना या कनेक्टिव्हिटीच्या द्वारे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत. आपल्यापैकी मगाशी मी जसं आपल्याला आवाहन केलं की आपल्याला समजा नेट कनेक्टिव्हिटी नसेल तर आपण एखाद्या मित्राच्या तिथं जाऊन पाहू शकता. तिथंही नसेल, तुम्ही महाविद्यालयामध्ये आजकाल तुम्ही आला आणि शिकवत असलेले जे टॉपिक आहे त्या टॉपिकच्या आमच्या डिपार्टमेंटला समजा आला, तुम्ही केमिस्ट्रीला गेला, फिजिक्सला गेला, बॉटनीला गेला, झुलॉजीला गेला,
आणि तिथल्या संबंधित HOD आणि प्राध्यापकाला विचारलं की सर मागच्या आठवड्यात कुठली लेक्चर झालेली आहेत, ती मला USB पोर्टवर द्या. साधा USB 150 ते 350 रुपयाचा USB पोर्ट जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तुमच्याकडे घरी घेऊन जाऊ शकता. अलीकडे त्याला एक छोटस कनेक्टिव्हिटी दिल्यानंतर मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता. म्हणजे या पद्धतीची पण आम्ही व्यवस्था उपलब्ध केलेल्या आहेत. तुम्हाला महाविद्यालयात येऊन नोट्स सुद्धा नेता येतील. ह्या सगळ्या व्यवस्था आम्ही केलेल्या आहेत. म्हणजे तुमची जी कनेक्टिव्हिटी नसेल, काहींना मिळालेलं नाही, महाविद्यालयामध्ये आल्यानंतर सगळीकडे आपण वायफाय देतोय, आल्यानंतर सुद्धा तुम्ही नुसतं बसला तिथे तरी तुमच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आतापर्यंतच्या इनकम्प्लीट आहेत त्या सुद्धा तुमच्या आपोआप तुम्हाला तुमच्या फोल्डरवर येणार आहेत. भविष्यामध्ये काही ऍप सुद्धा आम्ही देणार आहोत. त्या ऍपमध्ये ऑटोमॅटिकली ते ऍड होतील. महाविद्यालयातील प्राध्यापकांना मी सर्वे करायला सांगितलंय की खरंच काही विद्यार्थ्यांकडे जर अँड्रॉइड ऍप नसेल किंवा मोबाईल नसेल किंवा स्मार्ट मोबाईल नसेल तर जरा त्याचाही सर्वे घ्या. अलीकडे काही NGO, काही दानशूर व्यक्ती सुद्धा आपल्याला काही त्या संदर्भातली मदत करणार आहेत. पुणे विद्यापीठाने पण मध्यंतरी त्या संदर्भातला सर्वे द्यायला सांगितलेला आहे की ज्यांना खरंच काही नसेल तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा भविष्यामध्ये हीच परिस्थिती अशी राहिली तर आपल्याला ऑनलाईन साठी काही लोकांकडनं, संस्थेकडनं आणि महाविद्यालयांकडनं सुद्धा आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त मदत करायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. कारण हे आम्हाला दोघांना मिळून वाट काढायची आहे. त्या परिस्थितीमध्ये आहे, त्या प्रॉब्लेम्स मध्ये आपल्याला याच्यातून पुढे जायचंय. तर तुम्ही म्हणाल की सर हे फार अवघड आहे. मी आता पाहिलं की तरी पण तुमचं विशेष अभिनंदन करतो की मी इथली प्रेझेंटी पाहिली, जवळपास 70% विद्यार्थी जे आहेत ते ऑनलाईन लेक्चर्सला मला उपस्थित होताना दिसत आहेत. तुमचे रोज लेक्चर्स मला इथं पाहायला मिळत आहेत. चांगलं चाललेलं आहे. परंतु 30% आमची लोक राहिलेले आहेत. तर त्या 30% लोकांना सुद्धा माझं सांगणं आहे आणि 70% ज्यांच्याकडे कनेक्टिव्हिटी आहे त्यांनाही, दोघांनाही मला बोलणं आहे की तुम्हा दोघांनाही मी एक उदाहरण सांगतो महाभारतातलं, की महाभारतामध्ये म्हणजे महाभारतामध्ये अनेक धर्मग्रंथामध्ये आहे की एकमेकाला मदत कशी करायची. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अर्जुनाला धनुर्विद्या शिकवण्यासाठी द्रोणाचार्य त्याला धनुर्विद्या शिकवत होते. परंतु त्याच काळीमध्ये एकलव्य त्यांच्याकडे गेला तर एकलव्याला त्यांनी शिकवणार नाही असं म्हणाले. म्हणजे आपण असं म्हणूया की एकलव्य जो आहे की ज्याला कनेक्टिव्हिटी नाहीये. पण द्रोणाचार्य ज्यावेळेस अर्जुनाला शिकवत होता त्यावेळेस एकलव्य चोरून पाहत होता आणि तशाच प्रकारची धनुर्विद्या तो द्रोणाचार्यांचा पुतळा ठेवून स्वतः केला. त्याला सेल्फ स्टडी म्हणतात. जेव्हा अलीकडे आम्ही बऱ्याचदा प्रचलित शब्द वापरतो, विद्यार्थ्यांनी सेल्फ स्टडी केला पाहिजे, विद्यार्थ्यांनी स्वयंअध्ययन केलं पाहिजे. खर तरी सगळ्यात चांगला अभ्यास कुठला असतो, हा सेल्फ स्टडीचा असतो. आणि हा सेल्फ स्टडीचा अप्रोच जो आहे तो आम्हाला ह्या सध्याच्या व्यवस्थेमध्ये फार स्ट्रेंथ करायचा आहे किंवा स्ट्रेंथन करायचा आहे की जे आता तुम्ही काम करताय. आणि म्हणून मला असं म्हणायचं की त्या जसं एकलव्याने चॅलेंज घेतलं आणि अर्जुनाचं पाहून त्यांनी शिकला, द्रोणाचार्याने त्याला पाहून दिलं, तसंच मला म्हणायचंय की ज्या विद्यार्थ्यांकडे नेट कनेक्टिव्हिटी आहे त्यांनी त्या इतर विद्यार्थ्यांना आपल्या बरोबर घ्या, त्याला ते पाहू द्या, त्याला मदत करा आणि तिथून घेऊन त्यांनी ते पाहून त्या पद्धतीचा अभ्यासक्रम पूर्ण करा. आणि एकलव्यासारखं आणि अर्जुनासारखे एकमेकाला सहकार्य करा की जेणेकरून आपल्याला हा सगळा अभ्यासक्रम सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येईल. आणि मला खात्री आहे की आपण रयतचे विद्यार्थी आहोत, कर्मवीर अण्णांचे विद्यार्थी आहोत आणि आपल्या विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळा स्पार्क आहे. रयतच्या विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळी माणुसकी आहे, एक वेगळा स्पार्क आहे की ते एकमेकाला मदत करतात. आणि निश्चितच आपण तर खेड, आळंदी, जुन्नर भागातले आहोत. यामध्ये 1-2 महाराष्ट्रातले सगळ्यात म्हणजे महाराष्ट्रातले नाही जगभरातले म्हणून आपण एक नामवंत संत होऊन गेले. त्यामध्ये संत ज्ञानेश्वर आहे, संत तुकाराम आहे. आणि त्यांची शिकवणूक जर तुम्हाला माहिती आहे की अगदी जगभरामध्ये ह्या 2 संतांना डोक्यावर घेतलेला आहे. त्यामध्ये त्यांनी फार सुंदर पंक्ती दिलेल्या आहेत की जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळजण. म्हणजे ज्ञान दिल्याने वाढतं. म्हणजे मला असं म्हणायचं की ज्या विद्यार्थ्यांपर्यंत आमचे प्राध्यापक पोहोचलेत,
ज्या विद्यार्थ्यांपर्यंत आमच्या प्राध्यापकांनी त्यांच्या कनेक्टिव्हिटीद्वारे त्याला नोट्स मिळाल्यात, त्या विद्यार्थ्याकडे जर असा आमचा एखादा ग्रामीण भागातला त्याचाच मित्र आला, त्याचेच मैत्रीण आले आणि त्याला विचारलंय की सर अरे काय झालंय मागच्या आठवड्यामध्ये, कसं काय आपल्याला काय काय शिकवलंय, तर तुम्ही त्याला एकमेकाला मदत करा की तो खरा आमचा रयतचा विद्यार्थी आहे आणि मला तुम्ही करणार आहे याची मला खात्री आहे. तुम्ही म्हणाल की सर आता असं किती दिवस चालणार आहे. मी सुरुवातीला सांगितलं की जोपर्यंत राज्य शासन, केंद्र शासन आणि विद्यापीठ आपल्याला सूचना देत नाही तोपर्यंत क्लासरूम टीचिंग आपण बंद केलेलं आहे. परंतु ऑनलाईन टीचिंग चालू आहे. तुम्ही म्हणाल की सर महाविद्यालयात आम्ही यायचं का नाही. महाविद्यालयात यायला अलाउड आहे. आम्ही आता त्यासाठी सोशल डिस्टन्स, फिजिकल डिस्टन्स या सगळ्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहे. आजच एसटी सुद्धा सुरू झालेला आहे. फक्त सगळ्या प्रकारची काळजी घ्यायची. मास्क आपल्या तोंडाला असलं तरच एसटीने प्रवास करायचा आहे. सगळ्या प्रकारचे आपण जास्त गर्दीत जाणं टाळायचंय. कामापुरतं बाहेर पडायचे घराच्या. आणि तुम्ही महाविद्यालयामध्ये आला, लायब्ररीतून पुस्तकं घेऊन गेला, परत 8 दिवसांनी आला, परत आमच्याकडनं काही नोट्स घेऊन गेला, आमच्याकडनं काही युट्यूबची लेक्चर घेऊन गेला, तर ही सगळी सुविधा आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. महाविद्यालयामध्ये कुठल्याही विद्यार्थ्याला येण्यासाठी आम्ही आता बंद केलेलं नाही. म्हणून तुम्ही आमच्याकडे येऊ शकता, भेटू शकता, संबंधित प्राध्यापकांशी बोलू शकता. म्हणजे आपण आपलं शिक्षण जे आहे ते चालू ठेवू शकता. नव्हे जर अशी स्थिती राहिली तर तुम्हाला आम्ही काही व्हर्च्युअल प्रॅक्टिकल सुद्धा आम्ही घेणार आहोत. ही IIT सारखी जी संस्था आहे त्या संस्थेबरोबर टायअप आपण करणार आहोत. आणि व्हर्च्युअल प्रॅक्टिकल जे असेल त्या प्रॅक्टिकलच्या द्वारे आपण थिअरॉटिकली आणि अगदी व्हर्च्युअली आपण काही एक्सपिरियन्स सुद्धा शिकणार आहोत. म्हणजे त्याही प्रकारची शिक्षण सुविधा आम्ही तुम्हाला देणार आहोत नजीकच्या काळामध्ये जर आपल्याला तशीच वेळ आली तर. मग तुम्ही म्हणणार की सर परीक्षा कशा घेणार, तर त्याही संदर्भात विचार करतोय आम्ही. कशा प्रकारे आपल्याला ऑनलाईन काही कंटिन्युअस इव्हॅल्युएशन करता येईल आणि कमीत कमी वेटेज एंड सेमिस्टर एक्झामिनेशनला कसं देता येईल या संदर्भातले मी आपल्या सर्व प्राध्यापकांशी आणि टीचरशी बोलल्यानंतर एक सर्वमान्य तोडगा निघाल्यानंतर विद्यापीठाचा त्या पद्धतीने तोही तुम्हाला आम्ही लवकरात लवकर तुमच्या समोर की कशा प्रकारे आपल्याला टेस्ट घ्यायच्यात, इंटरनल टेस्ट घ्यायच्यात, विद्यापीठाची गाईडलाईन येणार आहे. आता काही विद्यार्थ्यांना हे काहीच शिकवलेलं मिळालेलं नाहीये, तर त्यांच्यासाठी आपण परत ज्यावेळेस क्लासरूम टीचिंग होईल त्यावेळेस परत एकदा सगळ्या गोष्टी रिपीट करणार आहोत. घरात बसून करतोच आहे. घरात बसून आपण इतर पाहण्यापेक्षा, काही टीव्हीवर, काही मोबाईलवर पाहण्यापेक्षा हे ऑनलाईन टीचिंग पाहिलं, आपल्या प्राध्यापकाला पाहिलं, आपल्या मित्राला पाहिलं तर निश्चितच आवडेल. तुम्ही पाहता एखादे प्राध्यापक तुमचं कुठलं तरी समजा एक लेक्चर घेत आहेत, आपण कुठं तो पहा की इलेक्ट्रॉनची पोझिशन फर्स्ट सेल मध्ये आपल्याला द्यायची आणि मग पाहतो की आपण एक वरच्या साईडला एक इलेक्ट्रॉन दाखवत होतो, दुसऱ्या साईडला एक इलेक्ट्रॉन दाखवत होतो, एक क्लॉकवाईज फिरवून दाखवला, एक अँटी क्लॉकवाईज फिरवून दाखवला. खरं तर हे दोघं जण फिरताना कुठेतरी त्याची टक्कर झाली तर ऍटॉम बॉम्ब पेक्षा वेगळा काहीतरी बॉम्ब, इलेक्ट्रॉन बॉम्ब तयार व्हायला पाहिजे, पण तसं होत नाही. कारण त्याची जी पोझिशन्स आहे ती 4 प्रिन्सिपल क्वांटम नंबर आणि पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल्स, अबोव प्रिन्सिपल्स, होन्स रूल ह्या सगळ्या कन्सेप्ट वापरून त्याची पोझिशन्स क्लिअर केलेली असते. मग ती जी 3D पोझिशन्स आहे ती एक्झॅक्टली त्याची क्लिप पोझिशन आहे, ती आम्हाला आत्ताच्या रेग्युलर ब्लॅकबोर्ड टीचिंगनी दाखवता येत नाही. पण तीच ऑनलाईन टीचिंग्स मध्ये आम्ही त्याची क्लिप इतकी सुंदर दाखवू शकतो की इलेक्ट्रॉन्स हा मासलेस पार्टिकल आहे, निग्लिजिबल मास आहे, त्याला एकदम निग्लिजिबल मास. आणि मग तो वेव्ह नेचर मध्ये आहे. हा वेव्ह नेचर मधला इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग राऊंड द न्यूक्लियस, ही कन्सेप्ट आमचे प्राध्यापक त्याच्यामध्ये फार चांगल्या पद्धतीने दाखवू शकतात. हीच कन्सेप्ट तुम्ही कुठल्याही गुगल मधनं क्लिप मधनं पाहू शकताय.
म्हणजे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आईन्स्टाईननी जो नोबल रिसर्च केला आणि आपल्याला सगळ्यांना प्लँक्स कॉन्स्टंटची जे त्यांनी व्हॅल्यू दिली आणि त्याच्यावरनं आपण क्लासिकल फिजिक्स किंवा क्लासिकल मेकॅनिक्स वरनं क्वांटम मेकॅनिक्स कडे आलो. जो क्वांटा आहे म्हणजे क्वांटा एनर्जी जे आहे त्यातलं एच आहे, वेव्हलेंथ ऑफ द लाईट लॅम्बडा आपल्याला सगळ्याला माहिती असते, एससी आपण लॅम्बडा. पण ती क्वांटम एनर्जी कशी आहे, क्वांटा एनर्जी कशी आहे हे आईन्स्टाईननी सगळ्या जगातील लोकांना त्याचं कॅल्क्युलेशन काढून दाखवलं, म्हणून त्याला नोबेल प्राइज आणि नंतर रिलेटिव्हिटी थिअरी पण त्यांनी मांडली, त्यालाही नोबेल प्राइज मिळाला आपल्याला माहिती आहे. पण ह्या कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आत्ताची जी प्राप्त परिस्थिती आहे ती आपल्याला काही एवढी क्लिअर येत नव्हती. तुम्ही पाहिलं असेल हे सगळे जगभरातले जे सायंटिस्ट आहेत, ह्या सर्व सायंटिस्टनी जे शोध लावले ते असे काही क्वालिफाईड होऊन नाही लावले. ज्या वेळेस ते शिक्षण घेत होते आणि ज्या वेळेस ते शिकत होते त्या शिकत असतानाच त्यांच्या वैचारिक जी रिसर्च सायंटिफिक माइंड आहे किंवा रिसर्चचं माइंड आहे जे त्यांनी केलं त्याच्यातून थिंकिंग करून त्यांनी नवीन नवीन शोध लावले. त्यातलं साधं उदाहरण तुम्ही बघा, म्हणजे मॅथमॅटिक्स मधलं रामानुजन जे आहे 17-18 वर्षाचा माणूस आहे किंवा विद्यार्थी असतो आणि छोटे छोटे कोडे तो सोडवतो. पण ती कोडे सोडवताना त्यांनी जगभरातल्या लोकांना दाखवून दिलंय की जे फॅक्टोरियल जे म्हणतो आम्ही की फॅक्टोरियल कॅल्क्युलेशन कशी करू शकतो आपण, ते रामानुजननी दाखवून दिलं. फॅक्टोरियल म्हणजे समजा आपण 8 फॅक्टोरियल जे म्हणतो आपण, 8 फॅक्टोरियल म्हणजे व्हॉट, 1 into 2 into 3 into 4 into 5 into 6 into 7 into 8. या साध्या साध्या गोष्टी नाही, रामानुजन एकदम पटकन त्याचे आन्सर सांगायचे. आता तुम्ही समजा घरी आहे, तुमच्यापैकी किती जणांनी प्रयोग केलाय की दाते पंचकचा, सायन्सच्या विद्यार्थ्यांनी खरं तर दाते पंचक घेतलं पाहिजे किंवा कुठलंही पंचांग घ्या. हे पंचांग कसं करतात तयार, त्याच्या पाठीमागे काही सांकेतिक आहे का, मॅथमॅटिकल काही कन्सेप्ट आहेत का, किती वर्षांनी ते रिपीट होतात, किती वर्षांनी बरोबर ते परफेक्ट देतात, सूर्योदय कधी होतो, सूर्यास्त कधी होतो. मग याच्या ज्या कन्सेप्ट आहेत, मॅथमॅटिकल कन्सेप्ट आहेत, हे आपण समजून घेतलेत का, ऑनलाईन पाहिलेत का, ह्या सगळ्या गोष्टी आहेत गुगलमध्ये. आणि म्हणून मला असं म्हणायचंय की खरं तर तुम्हाला ह्या कोविड-19नी एक सुवर्ण संधी दिलेली आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो की स्पेशलायझेशनचा जमाना गेलाय, आता तुम्हाला मल्टी टास्कवर विचार करायचा. मी कालही FYBS च्या विद्यार्थ्यांना सांगितलं, आता तुम्हालाही सायन्सच्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना सांगू इच्छितो. आता तुमच्यापैकी बरेच जण म्हणत असतील सर मला काय महाविद्यालयात येता येत नाही, शिकायला मिळत नाही किंवा नवीन कसं मी अभ्यास करू. अरे आपल्या जवळचा असलेला कुठलाही एखादा साधा सब्जेक्ट घ्या. मग साधा सब्जेक्ट म्हणजे समजा काय, तुमच्या शेतामध्ये मिरची लावलेली असेल किंवा टोमॅटो लावले असेल तर त्याचं थोडं सुरुवातीला संशोधन करा की त्यातले सॉइलचं वॉटर अनालिसिसला इकडे संबंधित प्राध्यापक तुम्हाला जे कुठल्या वाटतंय कुठल्या याच्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट करायचा आहे त्याच्या अनालिसिसला थोडं सॅम्पल काढून घ्या. नंतर समजा पेस्टिसाइड मारलं परत त्याच्यावर काय परिणाम होतो त्याचा थोडं सॅम्पल काढून घ्या. त्या फ्रुट्सवर, टोमॅटोवर, मिरचीवर किंवा काही जे कुठला असेल तुमचं त्यातला काय परिणाम होतो का ते बघा. यील्ड कसं होतंय का ते पहा. ऊसाची शेती असेल तर ऊसाच्या संदर्भातले उन्हीचं जे काय असेल त्याचा प्रादुर्भाव कसा टाळता येईल ते बघा. पेस्टिसाइड कसं मारता ते बघा. किंवा आजूबाजूला एखादं छोटा कीटक असेल, छोटा पक्षी असेल, मोठा प्राणी असेल याची ऑब्झर्वेशन करा. म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं की आपल्या भोवती सभोवताली जो निसर्ग आहे, सभोवताली जे नेचर आहे, ज्याला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी केमिस्ट्रीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू विचार करावा. झुलॉजी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी झुलॉजीच्या पद्धतीने विचार करावा. बॉटनी शिकणाऱ्या पद्धतीने बॉटनीच्या पद्धतीने विचार करावा. बायोटेक्नॉलॉजीच्या वेगळ्या पद्धतीने विचार करावा. फूड प्रोसेसिंग वाल्यांनी वेगळं करावं. या आत्ता छोटे छोटे आविष्कार रिसर्च प्रोजेक्ट आहे, संस्था पातळीवर रयत विज्ञान प्रकल्प आहेत, रयतचे स्वतःचे रिसर्च प्रोजेक्ट आहेत.
आणि आठवड्यातून 15 दिवसातून येऊन तुम्ही छोटे छोटे आपल्या मोबाईलने फोटो घेऊन किंवा कलेक्शन वगैरे काय केलं, प्राध्यापकांना फोन करून त्यांना विचारलं की सर हा प्रॉब्लेम आहे, आणि जे आहे बायोडायव्हर्सिटी जी आहे ती सगळ्यात चांगली आहे. म्हणजे आम्ही सुद्धा आख्यायिका ऐकलेली आहे, मी सुद्धा अजून गेलेलो नाही जरी मी या भागातला असेल. माझं गाव गावडेवाडीच्या पलीकडनंच आहे, जवळके म्हणून, वापगाव आणि गावडेवाडीच्या मध्ये. आणि ज्यावेळेस आम्ही त्या निसर्ग विषय ऐकलेले, भीमाशंकर मध्ये काही रात्रीच्या वनस्पती प्रकाश देतात, काही फुलं देतात, काही औषधे आहेत, अगदी इतकं विपुल जंगल जे आहे आणि त्यासारखं वैभव इतर कुठल्याही ठिकाणी नाही. आणि मग मला असं म्हणायचं की आपण ज्या ठिकाणी राहतो, ज्या परिसरात राहतो, विचार करा. एखादा निगोटवाडीला राहत असेल, एखादा इकडे मेंगडेवाडीला राहत असेल, अवसरीला राहत असेल, आपल्या शेजारी घराशेजारी काय चाललंय, घराशेजारी काय सायंटिफिक सायन्स आहे, घरा महाविद्यालयात कुणालाही येण्या जाण्यात घ्या, महाविद्यालयामध्ये या, मी तुमच्याशी वेळोवेळी बोलेल. मोठमोठ्या सायंटिस्टची व्याख्यानं सुद्धा मी याच पद्धतीने देणार आहे. खरं तर हा फार मोठा खजाना आहे आणि म्हणून मला हा फार मोठा बदल जो आपल्याला स्वीकारावा लागला तो निश्चितच एक फार चांगला आहे, की जो खरं तर आमच्याकडे फार पूर्वी यायला पाहिजे होता, परंतु तो आला नाही आणि प्रदेश करू शकला नाही. आपलेच विद्यार्थी परदेशात जाऊन चांगले संशोधन करू शकले, परंतु आपल्याकडे ते करू शकले नाही. याची पाहिली तर नवीन नाही, तुम्ही तुम्हाला सांगतो, तुम्ही आता मुळात तिथंच आहे त्या बॉर्डर. चांगलं एखादं संशोधन केलं, आता जर चांगला एखादा रिसर्च प्रोजेक्ट केला, आता जर एखादं पेटेंट केलं, तर उद्याचा भारत, उद्याचा आपलं जे प्रगत तंत्रज्ञान आहे हा तुमची वाट पाहतोय आणि त्याच्यामध्ये अण्णासाहेब आवटे कॉलेजच्या विद्यार्थ्याची वाट पाहतोय. आणि मला खात्री आहे की आपल्या ह्या भागातील विद्यार्थी फार प्रतिकूल परिस्थितीमध्ये चांगल्या प्रकारचं काम करतात, चांगल्या प्रकारचा अभ्यास करतात, त्यातले तुम्ही आहात. एवढी चांगली सायन्स सेंटर आपल्या या भागामध्ये आहेत, पुणे जवळ आहे, मुंबई जवळ आहे, तर याचा आपण सगळेजण लाभ घेऊया आणि आपलं भविष्य आपण घडूया. एवढंच या निमित्ताने मी आपणा सगळ्यांना सूचित करतो, आपणा सर्वांना आव्हान करतो. म्हणून आपण सर्वांनी प्रथमतः प्रवेश घ्या, आपापल्या प्राध्यापकांशी बोला, याच्यानंतर आपल्याला काही शंका असेल ते आम्ही विचारू. दुसरी गोष्ट, आमचे काही प्राध्यापक जे आमचे एचओडी असतील तेही आपल्याशी बोलतील आणि मग आपली ही मीटिंग संपेल. परत एकदा आपण या मीटिंग मध्ये सहभागी झाला त्याबद्दल मी आपणा सर्वांचं रयत शिक्षण संस्थेतर्फे, अण्णासाहेब आवटे कॉलेज तर्फे हार्दिक स्वागत करतो आणि आपल्याला यापुढील शिक्षणास शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय कर्मवीर. आता यानंतर आपल्याशी इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट हेड प्राध्यापक जडे सर हे हितगुज साधणार आहेत. त्यानंतर फिजिक्स विभागाचे येवले सर हितगुज साधणार आहेत. प्रत्येक विभागाचे जे प्राध्यापक आहेत ते आपल्याशी 2-2, 5-5 मिनिट आपला वेळ घेतील आणि आपल्याला मार्गदर्शन करतील. मी आता जडे सरांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधावं.
गुड मॉर्निंग. सर्व SYBSCच्या वर्गात प्रवेश झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मी स्वागत करतो. मी प्राध्यापक SV जडे इलेक्ट्रॉनिक्स विभागातून आपल्याशी बोलत आहोत. आज आपण या कोविड-19 काळात ऑनलाईन भेटत आहोत. आत्ताच माननीय प्राचार्यांनी आपल्याला बहुमोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे आपण या सिच्युएशन मध्ये कशा पद्धतीने आपण सामोरे जायला पाहिजे याबद्दल अगदी सखोल विवेचन केलेलं आहे. आता आपण हे जे भेटत आहोत ते देखील इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून, आणि प्रत्येक जण आता सध्या उठल्याबरोबर इलेक्ट्रॉनिक्सचा वापर करतोय. फॉर एक्झाम्पल मोबाईल फोन. तसंच आता आपण हे जे ऑनलाईन लेक्चर बघतो आहोत त्याचं देखील आपण युटिलायझेशन मॉडर्न टेक्नॉलॉजी मार्फत करण्याचा प्रयत्न करू. ओके. त्याचप्रमाणे या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर आपण एक्सपेरिमेंटल लर्निंग आणि प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग यामार्फत सुद्धा आपण करता येऊ शकतो. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे टेक्नॉलॉजीज आता अवेलेबल झालेले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स या विषयाचे तुम्ही तर काही विद्यार्थी असतील, काही विद्यार्थी नसतील, परंतु आता इलेक्ट्रॉनिक्स हा काही एका विषयाचा राहिलेला नाही, तो सर्वसामान्यांचा झालेला आहे. काही प्रॉब्लेम असतील, छोटे छोटे प्रॉब्लेम असतील, त्याच्याशी संबंधित माहिती घेऊन त्याच्याविषयी तुम्हाला ऑनलाईन माहिती मिळते आणि त्या माहिती म्हणून तुम्हाला एक्सपेरिमेंटल लर्निंग किंवा प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग देखील त्याचा वापर करता येतो. म्हणजे त्यासाठी इलेक्ट्रॉनिक्सच विषय पाहिजे असं नाही, कोणताही विषय असेल तरी त्यामार्फत आपण इलेक्ट्रॉनिक्सचा त्याच्यामध्ये वापर करून आणि त्याची माहिती आपण ऑनलाईन चेक करून आपण हे करू शकतो. आताचं जे फील्ड आहे ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. असेल ते कोणत्या लोकेशनला आहे, त्याच्या प्रत्येक टायर मध्ये किती हवा आहे त्याचं सुद्धा आपण पाहू शकतो. तसंच समजा एखादं लोकेशन आपण टाकलं, त्या लोकेशनला जाण्याचा रस्ता जो आहे तो नेव्हिगेशन मार्फत तुम्हाला इझिली मिळू शकतो. म्हणजे या सगळे ऍप्स डेव्हलपमेंट आहे. ऍप्स डेव्हलपमेंटसाठी कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्सची माहिती असणे गरजेचं नाही. कोणताही विद्यार्थी या ऍप्स डेव्हलपमेंटमध्ये भाग घेऊ शकतो. त्याच्यासाठी माहिती घेतली, मी तुमचे प्रॉब्लेम सजेस्ट केले आणि त्याप्रमाणे जर आपण ऑनलाईन चेक करत गेलो तर तुम्हाला याचा वापर करता येऊ शकतो. हे जे आहे हे सगळं एक्सपेरिमेंटल बेस्ड लर्निंग आणि प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग हे तुम्हाला त्याचा वापर करताना दिसून येईल. तर अशा पद्धतीने तुम्ही जर माननीय प्राचार्यांनी जे काय आता सांगितलंय त्यामध्ये जी काही माहिती दिली आहे त्याचा तुम्ही जर बारकाईने विचार केला तर खूप महत्वाचा विचार त्यांनी मांडलेला आहे. आणि त्या विचारातून तुम्ही ह्या दोन पद्धतीने आणखी लर्निंगचे, कारण तुम्ही आता घरी आहात आणि घरी तुम्हाला नेट अवेलेबल आहे आणि त्या नेट मार्फत तुम्ही याचं सुद्धा परीक्षण करून तुम्ही त्याच्यामध्ये विचार करून संशोधनाकडे जे माननीय प्राचार्यांनी सांगितलंय त्याकडे तुम्ही जाऊ शकता. त्याच्यात तुमची प्रगती करू शकता, ऍप्स डेव्हलपमेंट करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला त्याची माहिती मिळू शकते. ठीक आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना तुमच्या अभ्यासाबद्दल, तुमच्या फ्युचर बद्दल शुभेच्छा देतो आणि माननीय प्राचार्यांनी मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि आता आपण कडे जात आहोत. नसलं तर पोरांची काही शंका. मी प्राध्यापक येवले जी भौतिकशास्त्र विभाग SYBSCच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की ते FY मधून आता नुकतेच FY मध्ये प्रविष्ट झालेले आहेत. FY मधून SY प्रविष्ट होताना त्यांनी परीक्षा दिलेली नाही. परीक्षा एकदा गायकवाड सर आभार माना. चला बंद करूया. हो साहेब. आज या ठिकाणी ऑनलाईन माध्यमाचा खूप चांगला वापर करून माननीय प्राचार्य साहेबांनी आपणा सर्वांना मार्गदर्शन केलं आणि त्यांचं मार्गदर्शन आपणा सर्वांसाठी पथदर्शी आहे. सर्वांसाठी हे पथदर्शी ठरेल. आपण या लॉकडाऊनच्या काळामध्ये साहेबांनी दिलेल्या सूचनांचं आणि मार्गदर्शनाचा पुरेपूर वापर करू आणि प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग, एक्सपिरियन्शियल लर्निंग या माध्यमातून आपण शिकण्याचा प्रयत्न करूया. आपण सर्व प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे प्रोजेक्ट्स आपण घेऊन ते प्रोजेक्ट पूर्ण करणार आहोत ही मी सर्वांच्या वतीने साहेबांना ग्वाही देतो. आणि आज या ठिकाणी आपलं हे ऑनलाईनचं जे साहेबांचं मार्गदर्शन होतं
हे या ठिकाणी आज आपण थांबतोय, अध्यक्षांच्या परवानगीने इथे थांबतोय असं मी सांगू इच्छितो. धन्यवाद.